आणि कर्तृत्वाला पण मोठं झालं पाहिजे. हे जीवन फार क्षणभंगूर आहे. नाशिकला वडनेर दुवाला नावाचं गाव आहे. त्या वडनेर दुवाला नावाच्या गावामध्ये 12 वर्षाची पोरगी सकाळी उठली. रक्षाबंधनचा दिवस आहे. तिला वाटलं 9 वर्षाचा भाऊ माझा सकाळी उठेल, मी आंघोळ पाणी करी, कपडा लत्ता घालील, माझ्या भावाला राखी बांधील आणि दोघंही भाऊ म्हणतात मी शाळेमध्ये निघून जाऊ. 12 वर्षाची बहीण सकाळी उठली, आंघोळ पाणी केली, अंगावरती कपडे परिधान केले आणि भाऊ उठायची वाट पाहत होती. माझा भाऊ आता उठेल. 9 वर्षाचा भाऊ हात पूर्णावर पडलेला होता. नाही मला सांगायचं कशाला. 12 वर्षाची बहीण सकाळी उठली. तिला वाटलं सकाळी उठावं, लवकर आंघोळ स्नान करावं, नवीन कपडे घालावे. 9 वर्षाच्या भावाची उठायची वाट मध्ये जीवन किती क्षणभंगूर आहे लक्षामध्ये घ्या. माय बाप हो, हे जीवन परत नाही. म्हणून शेजाऱ्या बाजाऱ्याची चांगलं वागा, भाऊ भावाची चांगलं वागा, बहिणीने भावाची चांगलं वागा, चुलत्याने एकमेकांची चांगलं वागा. कधी मरणार आहोत हे परत तुम्हाला सांगूनच येणार नाही. थोड्याफार घरामध्ये असतो आपण, ती यावर करेन मी त्यावर करेन, पण शरीराची होय माती कोणी नाही सांगा. ती या शरीराची एक ना एक दिवस माती होती आणि त्या मातीमध्ये आपल्याला जावं लागतं. 12 वर्षाची बहीण सकाळी उठली, माझ्या भावाला राखी बांधली, दोघं आम्ही भाऊ भाऊ शाळेमध्ये निघून जाऊ म्हणून आई बरोबर अंगणामध्ये रांगोळी काढू लागली. आई बरोबर काम करू लागली. वाट पाहत होती माझा 9 वर्षाचा भाऊ उठेल. नाशिकच्या वडनेर तुम्हाला मध्ये घडलेली सत्य घटना पावल्याचं मी तुम्हाला यासाठी सांगतोय की या जीवनाचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागेल. या उदाहरणामधून मी कधीच कुणाला काल्पनिक गोष्टीमध्ये अडकून ठेवत नाही. घडलेल्या सत्य घटना आपल्या कानावर टाकत असतो.